इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अपमानकारक घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत उल्हासनगरातील विविध सामाजिक संघटनांनी उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अनादराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनांच्या निमित्ताने करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि या प्रतिमेच्या उभारणीपासून झालेल्या अनियमिततेवर देखील आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेवर दिलेल्या वक्तव्यावर आंदोलनकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। केसरकर यांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह आणि संतापजनक असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात देखील कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, राष्ट्रीय छावा संघटनेचे विशाल भोसले, निखिल गोळे, राष्ट्रीय कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी, वालधुनी नदी संवर्धन समितीचे शशिकांत दायमा तसेच इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मनोज कोरडे, तुषार बागुल, दीपक गाडे, पियुष वाघेला, नरेश गायकवाड, प्रीती भोसले, प्रफुल्ल भोसले आणि भानू पाल सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये या घटनेच्या चौकशीसाठी तात्काळ समिती स्थापन करण्याची मागणी केली। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी हा लढा थांबणार नाही आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। आंदोलनानंतर विविध संघटनांनी पुढील कृती आराखडा ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आणखी आंदोलने करण्याचे नियोजन केले जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तुमच्या आमच्या काळजाचा विषय आहे आणि जर हे विकृत सरकार जर आमच्या काळजाशी छेडछाड करत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारचे पंख छाटल्याशिवाय शिवगती गप्पा बसणार नाही। एवढंच तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। जय जिजाऊ जय श्रीराम।